श्री स्वामी समर्थ. शुभ सकाळ. श्री स्वामी कथा या चॅनल मध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे. आज मी तुम्हाला एक स्वामी अनुभव सांगणार आहे. ही कथा आहे पूजा जाधव मोठी आई यांची. माहेर महाराष्ट्र बाहेरील असल्याने त्यांना मराठी वाचता येत नव्हतं. सुरुवातीच्या वेळेला या खूप अडचणीतून जात होत्या. मनात सतत असणाऱ्या चिंतेमुळे त्या दडपणात राहत होत्या. त्यांच्या अशा परिस्थितीमुळे त्यांच्या एका मैत्रिणीने त्यांना स्वामींचे पारायण करण्यास सांगितले. त्यांनी सुद्धा करण्यासाठी तयारी दाखवली. मैत्रिणीकडून त्यांना समजले की स्वामी सर्व दुःखांचे हरण करतात आणि स्वतः खूप अडचणीतून जात होत्या. त्यामुळे त्यांनी आपण स्वामींचे पारायण करू असे मनाशी ठरवले. त्यांना आपोआप स्वामींबद्दल आकर्षण वाटू लागलं. जसा किडा रात्री प्रकाशाकडे धाव घेतो तसाच दुःखात असलेला भक्त आपोआप स्वामींकडे ओढला जातो. पारायणास सुरुवात केली, पण अडचण अशी की त्यांना मराठी वाचता येत नव्हतं. सुरुवातीला एक अध्याय वाचायला त्यांना जवळजवळ तासभर लागायचा. तरीही त्या दररोज 3 अध्याय वाचायला बसायच्या. समजून घेण्यात खूप त्रास होत होता, पण जिद्द आणि श्रद्धेमुळे त्यांनी 7 दिवसात संपूर्ण पारायण पूर्ण केले. या क्षणापासून त्यांची खरी स्वामी सेवा सुरू झाली. एकदा त्या वाचत असताना मनात विचार करत होत्या, स्वामी तुम्ही खरंच इथे आहात का? पुस्तकात जे लिहिलंय तसं खरोखर आहे का? वाचता वाचता अचानक त्यांना अक्षरे दिसेनाशी झाली. त्यांनी पुस्तक बाजूला ठेवलं आणि म्हणाल्या, स्वामी मला अक्षरच दिसत नाही. तेवढ्यात त्यांना वेगळाच अनुभव आला. शरीर तर जागेवर होतं, पण मनाने त्या सर्व काही पाहत होत्या. तेवढ्यात दार उघडलं आणि स्वामी स्वतः आत आले. त्या अजूनही त्याच अवस्थेत होत्या. त्यामुळे त्यांना वाटलं की कोणीतरी अनोळखी व्यक्ती घरात आली आहे. त्या घाबरून म्हणाल्या, अहो कोण आहे तुम्ही? तुम्ही आतमध्ये कसे आले? घरात कोण नाही, तुम्ही जावा. स्वामी आत आले आणि कमरेवर हात ठेवून उत्तर दिलं, अजूनही विश्वास नाही का तुला? मोठ्या आईंना अजूनही खात्री वाटेना. त्या हिंदीमध्ये म्हणाल्या, काय का विश्वास, तुम है कौन, जाओ इधर से. स्वामी मग घरात फेरफटका मारू लागले आणि मोठ्या आई देखील त्यांच्या मागे मागे गेल्या. स्वामी नैऋत्य दिशेला जाऊन तिथे जाऊन बसले. मैं अभी इधर ही बैठने वाला हूं, मैं यही हूं. मोठ्या आई घाबरून म्हणाल्या, तुम्ही ऐकत नाही ना, थांब मी वॉचमॅनला बोलावते. असं म्हणून त्या मागे वळल्या आणि परत आपल्या शरीरात शिरल्या व त्यांना जाग आली. त्या तिथे धावत गेल्या, पण तिथे कोणीच नव्हतं. त्या दिवशीपासून त्या तिथे नैऋत्य दिशेला दिवा लावण्यास सुरुवात केली. त्या दिवशी त्यांना साक्षात ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ यांनी दर्शन दिले होते. श्री स्वामी समर्थ.